मनोज जरांगे पाटील जाहीर सभा घेणार असल्याचं कळतंय। जुन्नरमधील मराठा समाज बांधव उपस्थित राहतील आणि जुन्नरमधून पाटील मुंबईकडे निघणार आहेत, त्यावेळी ते जाहीर सभा घेणार आहेत। मनोज जरांगे पाटील अगदी आज पहाटे जुन्नरमध्ये दाखल झाले। त्यांच्या स्वागतासाठी मराठा कार्यकर्ते रात्रीपासून रस्त्यावरती होते। जल्लोषात त्यांचं स्वागत करण्यात आलं, पुष्पवृष्टी त्यांच्यावरती करण्यात आली आणि आता ते शिवनेरीवरती जाणार आहे। अशात जुन्नरमधले मराठा समाज बांधव जेव्हा त्यांच्या सोबत असतील तेव्हा ते एक जाहीर सभा घेणार असल्याचं कळतंय। जुन्नरपर्यंत मराठा वादळ आलेलं आहे आणि आता शिवनेवरती धडक दिल्यानंतर ते पुन्हा मुंबईकडे येणार आहेत। सागर आव्हाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। सागर, कधी होणार आहे हा भव्य सभा जी आहे ती कधी होणार आहे? आपण जर पाहिलं आता तर मी शिवनेरीच्या पायथ्याशी आहे आणि जरांगे पाटील जे आहेत ते शिवनेरी गडावरती गेलेले आहेत। महाराजांचं दर्शन घेऊन ते गडावर खाली येतील आणि त्यानंतर या ठिकाणी होणाऱ्या सभेला संबोधित करतील। आपण जर पाहिलं तर काल सकाळी आंतरवली सराटीमधून मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने आगेकूच करतात आणि आज सकाळी 5:30च्या सुमारास जरांगे पाटील जे आहेत ते शिवनेरीमध्ये दाखल झाले। ट्रेक झाल्यानंतर ते शिवनेरी गडावरती गेलेले आहेत आणि आता खाली येतील, त्यानंतर मुंबईच्या दिशेने आगेकूच करतील। या ठिकाणी जर पाहिलं तर शिवाजी महाराजांचा सुवर्ण पुतळा जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे आणि सभेचं एक छोटं स्टेज जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी मराठा बांधव जे आहेत ते मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतात। राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव जे आहेत त्या ठिकाणी दाखल झाले। कुठून आलाय तुम्ही या ठिकाणी सभेला? स्थानिक काय काय तयारी झाली आहे? फुल तयारी खूप आहे। कुठून आलाय, काय मागणी? आष्टे तालुक्यामधून आलोय आम्ही, आमची मागणी आहे की मनोज दादा जरांगे पाटलांनी ज्या मागणी केलेल्या आहेत माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी तात्काळ त्या मान्य करावा। एवढा मराठा समाज जर मुंबईमध्ये शिरला तर देवेंद्र फडणवीस साहेब कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल। तुम्ही आमच्या मागण्या आजच शिवनेरीवरती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या भूमीत झालाय त्या ठिकाणी मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा। मराठा समाज दिवसेंदिवस गरिबीमध्ये खितपत पडलाय। आज शेतकरी समाज आहे मराठा समाज, त्यांना न्याय द्यायचा असेल तर आरक्षणाच्या माध्यमातून तुम्ही न्याय द्यावा ही सरकारला आमची विनंती आहे। तुम्ही उपसमित्या वगैरे काही स्थापन करू नका, डायरेक्ट तुम्ही GR ची अंमलबजावणी करा। तोपर्यंत आमचे मराठा ची अंमलबजावणीची मागणी आहे। कुठून आलाय तुम्ही? आम्ही मराठवाड्याचे प्रवेशद्वार वैजापूर या नगरीतून आलेलो आहोत आणि मोठ्या संख्येने वैजापूर येथील नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। मनोज दादाच्या आदेशानुसार शांततेच्या मार्गाने आम्ही हे आंदोलन मुंबई येथे करणार आहोत। आपण जर पाहिलं तर ऊन वारा पाऊस सुरू मोठ्या संख्येने ठिकाणी आलेले आहेत। काय मुस्लिम तर आपण बघतोय जुन्नरमध्ये आज जाहीर सभा मनोज जरांगे पाटील घेणार आहेत। काही वेळातच ते शिवनेरी गडावरती दाखल होणार आहेत आणि पायथ्याशी आंदोलकांची गर्दीही आपण पाहिली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।